सरपंचानं पाटलानं मोठे साहेबा लोकांना आम्हाला जायचं 100-125 लोक होते, जायचा आम्हाला काही रस्ताच नव्हता. आम्ही एवढ्याला सगळं धन्यवाद करतो, हात जोडून विनंती. सागर मारुती चव्हाण, राहणार इंगणी. आमचा 10 ते 15 वर्षाचा वाद होता रस्त्याचा. तर सरपंच, पोलीस पाटील, तहसीलदार आमचा हा वाद मिटवला, बांधावरच मिटवला. तहसील साहेबाला आभार मान. नमस्कार, मी मोबिन खान. माय न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेत जमिनीचे वाद आपण नेहमीच ऐकत असतो. शेतीचे बांधाचे वाद असतील किंवा शेत रस्त्यांचे वाद असतील, अनेक केसेस प्रशासनाच्या दरबारी किंबहुना न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. याचा लवकर न्याय निवाडा होत नाही. त्यामुळे अनेक वादी प्रतिवादींमध्ये वर्षानुवर्ष हा संघर्ष सुरू असतो. त्याचबरोबर नातेवाईकांमध्ये सुद्धा बांधाचे जे वाद आहे ते टोकाचे वाद होतात आणि पोलीस स्टेशनपर्यंत, न्यायालयापर्यंत अनेकदा असे वाद जातात आणि वर्षानुवर्ष ते सुद्धा केसेस सुरू असतात. परंतु एखाद्या शासकीय अधिकाऱ्याने यामध्ये पुढाकार घेतला तर नेमकं काय होऊ शकतो आणि कशा पद्धतीने सामंजस्याने जे आहे तर हे वाद मिटू शकतात, याचं उत्तम उदाहरण म्हणजे कोपरगाव आणि कोपरगावचे तहसीलदार. कोपरगावच्या तहसीलदारांनी जवळपास 75 केसेस शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन याचा न्याय निवाडा केलेला आहे. आणि एक राज्यामध्ये कोपरगाव पॅटर्न हा नव्याने अस्तित्वात आलेला आहे. ज्या तहसीलदारांनी 75 केसेस जवळपास वर्षभराच्या कालावधीमध्ये हे न्याय निवाडा केलेला आहे, असे तहसीलदार, कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत सर आपल्या सोबत आहे. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने त्यांनी हे सगळे जे आहे तर केसेसचा न्याय निवाडा बांधावरती जाऊन केलेला आहे. सर, आपलं माय न्यूज मध्ये स्वागत आहे. नमस्कार, थँक्यू. खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर एक 75 केसेस तुम्ही सव्वा वर्षाच्या कालावधीमध्ये हे सगळं तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वादी प्रतिवादी सगळ्यांना बोलवून आणि सामंजस्याने हे वाद मिटवलेले आहे. आपण अनेकदा बघतो की एक गुंतागुंतीचे हे सगळे केसेस असतात. कशा पद्धतीने तुम्ही हे सगळं साध्य केलंय? ऍक्च्युअली मी जेव्हा इथं कोपरगाव तहसीलदार म्हणून चार्ज घेतला होता, त्यानंतर पहिल्या 2-3 महिन्यामध्ये आमचे इलेक्शनच्या कालावधीमध्ये कामात गेले. नंतर जेव्हा RTSचे वर्क, मामलतदार कोर्टच्या कामकाज मी 2-3 महिन्यानंतर इलेक्शन नंतर चालू केलं, तेव्हा माझ्या असं निदर्शनास आलं की या ठिकाणी अनेक लोकांच्या रस्त्याच्या केसेस खूप दिवसापासून पेंडिंग होत्या. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल, 30-30 वर्षापासून रस्त्यासाठी झटणारे लोक मी पाहिले. आणि या 30 वर्षाच्या कालावधीमध्ये मग त्यांना तहसीलदाराने निकाल दिले नाही असं नाही, निकाल पण दिले गेले. परंतु त्यामध्ये अपिलात जा, पुन्हा सेकंड अपील कर, पुन्हा कमिशनरकडे जा, पुन्हा मंत्र्यापर्यंत गेलेल्या केसेस आहेत, काही केसेस हायकोर्टामध्ये गेलेल्या आहेत, रिट पिटिशन दाखल झालेले आहेत, त्याच्यात तिथून स्टे मिळालेले आहेत. मग अशा पद्धतीनं प्रकरणं लांबत होते आणि शेवटी निकाल लागूनही लोकांमध्ये समाधानाचं वातावरण कधी बघायला भेटत नव्हतं त्या लोकांमध्ये. मग त्याच्यात काय करता येईल, याच्यावर काय उपाय करता येईल याची मी थोडा शोध घेतल्यानंतर आपण बांधावरच जाऊन हे न्याय निवाडे करू शकतो का, या पद्धतीचा मी थोडा पाठपुरावा केला. आणि आपल्या राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि या जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया सर यांनी ज्या पद्धतीनं शेत रस्त्यांबाबत भूमिका घेतलेली आहे, आमचे जिल्हाधिकारी दर महिन्याला आणि दर आठवड्याला मंगळवारी या गोष्टींचा आढावा घेतात की किती रस्ते मोकळे केले, किती रस्ते पेंडिंग आहेत. तर याच्यामध्ये मी सुरुवातीला 1-2 केसेसमध्ये लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्या केसेसमध्ये त्यांनी निश्चितपणे सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्या केसमध्ये जाग्यावरच मला न्याय त्यांना देता आला. मग त्यानंतर आम्ही पॅटर्न म्हणून असं ठरवताना अनेक क्लिष्ट गोष्टी होत्या. काही नातेवाईकातले आपापसातले भांडणं, काही ठिकाणी म्हणजे सख्खे भाऊ एकमेकाला दांडके घेऊन मारायला निघालेले आणि आडवाआडवीचे प्रकार आढळले. तर याच्यामध्ये सामंजस्यातून कशा प्रकारे करता येईल आणि हा कायमस्वरूपी वाद कसा मिटवता येईल, याच भूमिकेतून या मोहिमेची मी सुरुवात केली. आणि आज मला आनंद वाटतोय की 75वा शेतरस्ता आपण परवा दिवशी यशस्वीरित्या जाग्यावरच जाऊन मोकळा केला. तर खऱ्या अर्थाने जर बघितलं तर एक वादविवादाचा प्रसंग असतो आणि एवढं सहजासहजी अनेक वर्षानुवर्ष जे केसेस सुरू असतात ते एवढं म्हणजे तुम्ही किती वेळ देतात आणि एवढं लवकर कसं शक्य होतं तुम्हाला? ते वेळ तर द्यावाच लागतो. आता फील्डवर गेल्यानंतर ऍक्च्युअली मी आठवड्यातून 2 दिवस रस्त्यासाठी देतो, शुक्रवार आणि गुरुवार. तर या 2 दिवशी फील्डवर गेल्यानंतर दुपारनंतर लोकांना समजून सांगणं, त्याच्या प्रत्यक्ष पाहणी करणं. आता पाहणी करणं म्हणजे निव्वळ आपलं जाऊन पंचनामा करणं, कागदावर पंचनामा करा, असं भेट दिली आणि निघून आलो अशा पद्धतीनं न करता वादी काय म्हणतो, प्रतिवादी काय म्हणतो त्यांचं ऐकून घ्यायचं. दोघांसोबतही ते जेवढे रस्ते दाखवतील तेवढे पायी फिरायचं, त्यांच्या सोबत फिरायचं. त्यांना एवढंही विचारायचं की आणखी काय असेल तुमचं म्हणणं तर सांगा. त्याच्यानंतर सगळ्यांना घेऊन बसायचं
त्यांना त्यांच्या भाषेमध्ये समजून सांगायचं. आणि साधारणतः 2 तास 2.5 तास कधी कधी 3-3 तास एखाद्या केसला लागतात. काही केसेस तर रात्री 10 वाजेपर्यंत मी तिथं बसून, आता परवाची जी पारधी वस्तीची केस होती ती रात्री 10 वाजेपर्यंत तिथं थांबून आम्ही मार्गी लावली आणि त्याच्यातला तोडगा तिथंच काढला, बांधावरच न्यायनिवाडा केला. तर निश्चितपणे वेळ द्यावा लागतो आणि या वेळ देण्यामध्ये लोकांना कळालं की हे फिरून सगळं पाहणी केलेली आहे की या प्रकरणामध्ये आपण खोटं काही बोलू शकत नाही. तर त्यानंतर ते कन्क्लुजनला येतात की साहेब ठीक, हे असं आहे, हे असं आहे. म्हणजे हा जयद्रथ हा सूर्य असं सांगितल्यानंतर त्यांना गळी उतरतं आणि कायदेशीर प्रोव्हिजन काय आहेत हे देखील त्यांना सांगितल्यानंतर या पद्धतीनं कायद्याचं प्रोव्हिजन आहे. तुम्ही कुठेही भांडलात, कितीही भांडलात तर कायदा असं सांगतो. या पद्धतीनं सांगितल्यानंतर लोक पॉझिटिव्ह त्यामध्ये प्रतिसाद देतात आणि त्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी मला 75 केसेसमध्ये, म्हणजे एकूण 85 केसेस रजिस्टर्ड होत्या रस्त्याच्या, त्यातल्या 75 केसेस मी न्यायनिवाडा बांधावर जाऊन केलेला आहे. 7-8 केसेसमध्ये मला निकाल पण द्यावे लागले, सुनावण्या घेऊन, आर्ग्युमेंट घेऊन, आणि त्यात पण आपण निकाल दिलेत. परंतु 75 म्हणजे ह्यूज अमाऊंट, नियर अबाउट 90% केसेस मी बांधावर जाऊन मिटवलेले आहेत. 75चा हा आकडा छोटा आकडा नाहीये, हा फार मोठा आकडा आहे. परंतु यामध्ये वादी प्रतिवादी एकूण मिळून असे किती कुटुंबाला याचा आधार मिळाला असेल आणि एकूण किती असं प्रत्येक गोष्ट जी आहे ती खर्चिक गोष्ट आहे. तर याच्यामध्ये प्रत्येक केसमध्ये साहेब 2-3 वादी असतात, 4-5 प्रतिवादी असतात. कारण क्षेत्रस्ता द्यायचं म्हणजे दोन्ही बांधाच्या साईडनं किंवा दोन्ही बाजूने अडवणारे प्रतिवादी असतात आणि मागणारे पण 2-3 कुटुंब असतात. एकाचा अडलेला असतो, त्याच्यामुळे दुसऱ्याचा अडलेला असतो, त्याच्यामुळे तिसऱ्याचा अडलेला असतो. असे प्रत्येक केसमध्ये 7-8 जणी वादी प्रतिवादी धरले तर आपण या 75 केसेसमध्ये मी तर मागे आकडा काढलेला की 634 शेतकरी कुटुंब यांचं डायरेक्टली इन्व्हॉल्वमेंट होतं. आणि या डायरेक्टली 634 शेतकरी कुटुंबाला याचा फायदा झालेला आहे. 634 कुटुंबातील प्रत्येक कुटुंबातले 5-5, 7-7 जरी सदस्य झाले तर जवळपास 5.5 ते 5.5 हजार शेतकऱ्यांना डायरेक्ट बेनिफिट, म्हणजे ते डायरेक्टली इन्व्हॉल्व होते की माझ्या रस्त्याला जाण्यासाठी मला अडचण येते. असे 5.5 शेतकऱ्यांना याचा डायरेक्ट बेनिफिट झाला. त्याच्यानंतर तिथून जाणारे बाकीचे तर आता एकदा रस्ता मिळाल्यानंतर पुढचे पण जाणार, त्याच्या पुढच्याला पण रस्ता मिळणार, असे तर आणखी हजारो शेतकरी आहेत. परंतु प्रत्यक्ष 5.5 शेतकऱ्यांना याचा बेनिफिट झालेला आहे. आणि खर्चिक बाब निश्चितच आहे. आजकाल कोर्ट कचऱ्या, पोलीस स्टेशन किंवा जाणं येणं सगळं रोजगार बुडतो. या सगळ्या गोष्टी सोडल्या तरी आपण डायरेक्ट जो खर्च आहे प्रत्येक खातेदाराला किंवा प्रत्येक अपिलार्थीला किंवा प्रत्येक प्रतिवादीला 10,000 रुपयाचा जरी खर्च धरला केस माग, तर या जवळपास 5,000 लोकांना 10,000 प्रमाणे 5.5 ते 6 कोटी रुपये डायरेक्टली लोकांच्या खिशातले डायरेक्टली वाचलेले. त्याच्यामुळे हा आकडा आपल्याला प्रत्यक्ष खर्च झालेला दिसत नसला तरी ह्या 10,000 रुपये वकील येणं जाणं, हे ते बाकी सगळ्या कागदपत्र तयार करणं, मानसिक त्रास, याचे तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर खूप मोठा आकडा होऊ शकतो. परंतु डायरेक्ट प्रत्येकाचे 10,000 रुपये खर्च झाले असते या प्रकरणाला त्यांच्यासाठी, एवढं जरी धरलं तर आपण साधारणतः 5.5 ते 6 कोटी रुपयाची प्रत्यक्ष बचत ह्या शेतकरी कुटुंबातल्या शेतकऱ्याच्या खिशात केलेली आहे. सर, मी सुरुवातीलाच उल्लेख केला की कोणतीही गोष्ट जी आहे तर या म्हणजे रस्ता केसमध्ये किंवा बांधावरचे जे वाद असतात त्याच्यामध्ये वर्षानुवर्ष हे खटले सुरू असतात. आपण अनेक वेळा असा अनुभव देखील याचा घेतलेला आहे. परंतु तुम्ही ज्यावेळेस तिथं जातात, कशा पद्धतीने दोन्ही पार्टींना समजावून सांगतात आणि काय तुमचा अनुभव, विशेष काय अनुभव तुम्हाला आलेला आहे का या संदर्भामध्ये? प्रत्येक केसमध्ये मला वेगळे अनुभव आलेले आहेत. म्हणजे आणि तुम्ही पाहिलं तर ह्या मॅक्झिमम केसेस ज्या आहेत शेतरस्त्याच्या, ह्या आपापसातल्या नातेवाईकातल्या, भावकीतल्या किंवा आधी ज्यांचे संबंध चांगले होते परंतु काही कारणाने बिघडले, अशा ह्याच्यातून उद्भवलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये सख्या भावाभावाच्या केसेस होत्या. काही म्हणजे एका मुलगी समजा नांदते, तिच्या माहेरच्या आणि सासरच्या लोकांमध्ये पण रस्त्याच्या केसेसचे वाद झालेले आहेत. काही ठिकाणी क्लास 1, सुपर क्लास 1 ऑफिसर्स वाद करताना मी पाहिलेले आहेत. त्याचबरोबर काही केसेस तर अशा होत्या, परवा एक मिटवलेली केस, त्यामध्ये हायकोर्टामध्ये मागच्या 4-5 वर्षापासून तर सुरूच आहे, त्या केसमध्ये प्रत्यक्ष जाग्यावर रस्त्यासाठी मर्डर झालेला आणि त्या मर्डर मधल्या केसचे सगळे प्रकारचे सगळे त्यांचे गुन्हे जे दाखल आहेत, सगळ्या गोष्टी त्यांनी वापस घ्यायचं सुद्धा आपापसात ठरवलेलं आहे. म्हणजे याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते? फील्डवर जाऊन 2 शेतकरी फॅमिली, त्यांच्या आजूबाजूच्या फॅमिली, या सगळ्या म्हणजे 7-8 लोकांवर हे गुन्हे दाखल होते आणि ते जेलमध्ये पण होते या गोष्टींसाठी. डोकं फोडाफोडी, एकमेकांची बऱ्याचदा झालेली, एक मर्डर झालेला आणि त्या केसमध्ये सामंजस्याने मिटवल्यानंतर त्यांचा एक आनंद वेगळा होता. आणि काही केसेसमध्ये सख्खा भाऊ आहे, काहीतरी दुसरंच त्याच्या मागे कुरापत असते, परंतु मग ते होत नाही म्हणून रस्ता अडवायचा. आणि रस्ता ही शेतकऱ्याच्या शेतीसाठीची, आपल्या शरीरात जसं हृदयाच्या धमन्या आहेत, रक्तवाहिन्या आहेत, तसे रस्ते म्हणजे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे. हे मोकळे झालेच पाहिजेत असं मला वाटतं.
कारण विशेष बाब आपण जर बघितली तर या शेती वादामुळे अनेक कौटुंबिक जे आहे तर कला आपण बघायला मिळतं, आपल्याला वादविवाद होतात. त्या संदर्भात काही अनुभव तुमच्याकडे आहेत का? आहेत ना. आता नाव सांगणं योग्य होणार नाही, परंतु परवा एक मागच्या महिन्यामध्ये जी केस झाली, तिथं एक मुलगी नांदणारी होती. तिच्या आईकडचे म्हणजे वडिलाकडचे लोक आणि सासरचे लोक यांच्यामध्ये शेतीचा विवाद होता आणि तो विवाद पण आपण तिथं सोडवला. म्हणजे त्या माऊलीची काय घालमेल होत असेल, काय तगमग होत असेल जेव्हा तिच्या सासरच्या आणि माहेरचे लढतायत एखाद्या गोष्टीसाठी, तर तिची काय अवस्था होत असेल. त्या दिवशी मला त्यांनी सांगितलं की साहेब, हे बऱ्याच वर्षापासून आमच्या दोन्ही कुटुंबातले वाद आहेत. तर तो आम्ही तिथं मिटवल्यानंतर अतिशय आनंदाने ते सगळे, त्या माऊलीच्या चेहऱ्यावरचं हास्य किंवा आनंद पाहण्यासारखा होता, तो आपण कुठल्याही गोष्टीतून मिळू शकत नाही. मागे तुम्ही कोणी म्हणजे सेवानिवृत्त शासकीय अधिकारी होता, त्यांचं देखील अनेक वर्ष त्यांचा वाद सुरू होता, परंतु ते देखील तुम्ही सामंजस्य मिटवलं असं ऐकण्यात आलेलं आहे. हो, निश्चितपणे उच्च पदस्थ अधिकारी होते, दोघांमध्ये वाद होता. मी प्रत्यक्ष फील्डवर गेल्यानंतर तर तिथं एकमेकावर अंगावर धावून चालले होते. मग मी त्यांना गमतीने म्हणलं की आमचं चुकलंच, आम्हीच लवकर आलो, आम्ही तुम्हाला 2 तास भांडणाला वेळ देतो, काय भांडणं करायची ते करा, नंतर मग आमच्याकडे या. त्याच्यावरती आश्चर्यचकित झाले, तहसीलदार असं कसं बोलायला लागले, भांडणं करा नंतर या. म्हणलं तुम्ही वागताच त्या पद्धतीनं, गावातल्या तरुण पिढी येते, एवढे सगळे जमलेले पोर होते तिथं, यांनी तुमच्याकडनं काय आदर्श घ्यावा? गावातले 2 उच्च पदस्थ व्यक्ती जर छोट्याशा रस्त्यासाठी एकमेकांवर धावून जात असतील, म्हणजे टोकाची भूमिका घेऊन भांडणं करत असतील, तर तरुण पिढीनं काय तुमच्याकडनं आदर्श घ्यावा? ते सांगितल्यानंतर, त्यांना समजावून सांगितल्यानंतर त्यांच्यातही सामंजस्य झालं आणि ते दोघं मित्र होते तसे पहिले. ते दोन्ही क्लास 1 ऑफिसर शेवटी माझा सत्कार करायला आले, तुम्ही आमचं मिटवलं म्हणून, पण मीच दोघांचा सत्कार केला आणि ते गळ्याला भेटले. असे पण किस्से झाले. खऱ्या अर्थानं बघितलं तर तहसीलदार म्हणजे एक दैनंदिन एक व्याप तुमच्या मागे असतो आणि व्यस्त शेड्यूल तुमचा असतो. या अशा व्यस्त शेड्यूलमध्ये स्पेशली तुम्ही रस्ता केसेस साठी वेळ किती दिला आणि कशा पद्धतीने हे सगळं तुम्ही शक्य केलंय, काय सांगा? आता तहसीलदारांकडे तहसीलचा व्याप, बाकी कामं, इलेक्शन, पुरवठा, बाकी भरपूर कामं आहेत. कामाचा व्याप निश्चितचपणे जास्त आहे. परंतु या केसेसमध्ये मी साधारणतः प्रत्येक दुसऱ्या कोणी एखादा तास अर्धा तास तिथं फील्डवर जाऊन दिला असता, पंचनामा केला असता आणि त्याच्यात निकाल दिला असता. तो जर त्या एका पार्टीला मान्य होतो, एका पार्टीला मान्यच होत नाही, मग त्याच्यात अपिलात जातात, पुन्हा ते आमच्याकडे येतात, पुन्हा कागदपत्रे, पुन्हा त्याला वर्षानुवर्षे एक तास देत गेलं तर आमचे किती तास वाया जातात. त्याच्यानंतर आमचे पण हा वेळ वाचतो. एकदा 2 तास देऊन तिथं फील्डवरच आपण तुकडा पाडला, त्या ठिकाणी आपण न्याय निवाडा केला, तर पुन्हा त्यांचे आपल्याकडे अपील येत नाहीत, त्यांच्या तक्रारी येत नाहीत, पुन्हा भांडणं येत नाहीत, पोलीस स्टेशनचा भांडणाचा लोड कमी होतो. आणि सगळ्यात महत्वाचं, आमच्याकडे आमचे एसडीएम साहेबांनी बोलून दाखवलं, म्हणजे तुम्ही आल्यापासून माझ्याकडचे अपील जवळपास निरंक झाले आता रस्त्याचे, तर त्या अपिलाचा लोड देखील कमी होतो, शासकीय यंत्रणेवरचा पण लोड कमी होतो. त्याच्यामुळं प्रकरणाला एकदाच द्यायचा वेळ, थोडा जास्त वेळ गेला तरी चालतो, परंतु एकदाच वेळ देऊन ते प्रकरण मिटवायचे. साधारणतः एका दिवसामध्ये 2 ते 3 पेक्षा जास्त स्पॉट होऊ शकत नाहीत मिटवायचे, जाग्यावर जाऊन झालं तर. मग मी सकाळीच्या आवर्समध्ये ऑफिस करायचं, 11-12 नंतर फील्डवर निघायचं, 12 वाजल्यानंतर मग ते जेवढे प्रकरण आहेत त्यांचा निकाल लावल्याशिवाय संध्याकाळी 7 वाजू, 8 वाजू, 9 वाजू किंवा 10 वाजू ते तुकडा पाडूनच त्यांचा निकाल निर्णय देऊनच आपण वापस ऑफिसला यायचं. अशा पद्धतीनं आपण काल कार्यक्रम मी केलेला आहे. ज्या पद्धतीने तुम्ही 75वी जी केस होती, ज्याचा न्याय निवाडा तुम्ही केला, ते हिंगणीमध्ये रात्री उशिरापर्यंत केला होता, आणि नेमकं काय त्याचा अनुभव हे जे 75वी केस तुमचा आहे? 75वी केस ही एक पारधी वस्तीवरच्या रस्त्यासाठीचं त्यांचं ऍप्लिकेशन होतं. कागदा चव्हाण आणि श्यामफुला चव्हाण आणि बाकी त्यांचे फॅमिली मेंबर्स होते, त्यांचं ते ऍप्लिकेशन होतं. 5-2 खाली मामलतदार कोर्ट ऍक्टच्या 5-2 खाली त्यांनी ऍप्लिकेशन केलं होतं. म्हणजे कायद्याला सुद्धा आपण तिथं कसं वापरायचं हे पण ठरवावं लागतं. ऍक्च्युअली मी 5-2 खालच्या केससाठी गेलो होतो, परंतु 5-2ची आता ते ट्रायबल पारधी समाजातले लोक आहेत, जवळपास 250 लोकांची ती वस्ती आहे. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मला अतिशय अंगावर शहारे आणणारा प्रकार आढळला. एक व्यक्ती आहे तिथं, त्याचं नाव कागदा चव्हाण, व्हिडिओ पण त्याचा माझ्याकडे आहे, त्यांनी मुलाखत दिलेला तिथं. तर त्या माणसाचं पडून पायाचा गुडघा तुटल्यामुळं ऑपरेशन झालं होतं. तो ऑपरेशन करून तर आला गावापर्यंत, परंतु तिथून जे 1600 फुटाचा रस्ता होता, तो रस्ता त्याला कुणी जाऊ देत नव्हतं, त्याची गाडी, आलेलं व्हेकल, आणि त्याला उचलून घ्यायच्या पण परिस्थितीत तो नव्हता. तर तो वेड्या बाबळूच्या झाडाखाली 15 दिवस रात्रंदिवस तिथं मुक्कामी होता. त्याची माऊली, त्याची बायको आणि ते त्याचे लेकरं तिथंच येऊन त्याला जेव खाऊ घालायचे, तिथंच त्याचं औषध पाणी करायचे आणि तिथंच रात्री मुक्काम करायचे. तर त्या व्यक्तीला तिथं गेल्यानंतर, तो मी गेलो तेव्हाही वॉकरवरच होता, तर त्या म्हणजे कुटुंबाला आणि त्या म्हणजे पारधी वस्तीच्या सर्व लोकांना, 150-200 लोकांना
आपण तो रस्ता त्या दिवशी उपलब्ध करून दिला. त्या ठिकाणी पोलीस पाटील, सरपंच, बाकी ग्रामस्थही होते आणि बाकीचे जे लोक होते आजूबाजूचे त्यांनी पण आम्ही गेल्यानंतर समजून सांगितल्यानंतर सहकार्य केलं आणि त्यांना 10 फूट रुंदीचा आणि 1600 फूट लांबीचा असा रस्ता उपलब्ध करून दिला. आता कायद्याचा कसा उपयोग करायचा हे सांगण्यासाठी तुम्हाला याच्यासाठी सांगतोय की हा केस होती 5-2 खाली, परंतु मी तिथं फील्डवर गेल्यानंतर मी लक्षात आलं माझ्या की 5-2 खाली मिटूच शकत नाही, कारण तिथं वहिवाट नव्हती त्यांची. परंतु कधी होती तर ते पारधी लोक म्हणायचे आम्ही इथूनच जायचो, कधी इकडून जायचो, कधी तिकडून जायचो, जशी वाट सापडत तिकडून जायचो, कारण रस्ताच नव्हता. मग त्याला त्या ठिकाणी मी सांगितले की 5-2 खाली बसत नाही, 143 खाली महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडच्या प्रकरण आपण घ्यावं लागेल. आणि त्या अनुषंगाने आम्ही पंचनामा केला आणि त्या ठिकाणी जागेवर आम्ही रस्ता मोकळा करून त्यांना दिला. आता ह्या केसेसमध्ये वादी आणि प्रतिवादी सहजासहजी एवढं ते काही गोष्टी ऐकत नसतील तुमचं, मग तुम्ही काही प्रशासनाचा पॉवर दाखवता की काय नेमकं काय कशा बरोबर आहे ना. गेल्यानंतर तर कोणत्याच प्रकरणात ते एकमेकाचे तोंड पण पाहत नाहीत वादी आणि प्रतिवादी. एवढ्या टोकाची त्यांची वर्षानुवर्षे किंवा बऱ्याचदा पिढ्यानपिढ्या त्यांचे वैर असल्यासारखं वागतात. मग त्यामध्ये आपण गेल्यानंतर त्यांना वादी प्रतिवादी तुमचं काय ते थोडक्यात सांगा म्हणायचं. त्यानंतर पंचमंडळी बोलवलेले असतात आपण पंचनाम्यासाठी. त्यांना एकदा सांगितलं की तुमचं आम्ही ऐकलेलं आहे, आता पंच जे म्हणतील त्यांचं आम्हाला ऐकू द्या. पंचनामा करताना आपण पंचाचीच भूमिका किंवा पंचाचंच म्हणणं काय ते पंचनाम्यात रेकॉर्ड करतो आणि वस्तुस्थिती काय ती पण रेकॉर्ड करतो. तर त्यामध्ये मग वादी प्रतिवादी ऐकत नाहीत सुरुवातीला, परंतु कायद्याचं प्रोव्हिजन काय हे त्यांना सांगितल्यानंतर आणि इथली वस्तुस्थिती काय हे त्यांना जाणीव करून दिल्यानंतर ते बऱ्याच अंशी सकारात्मक होतात आणि तोडगा काढायला तयार होतात. जी योग्य भूमिका आहे त्याच भूमिकेतून ते पण विचार करायला लागतात. आता मागचे जुने रस्ते या ठिकाणी होते असे तंत्रज्ञानाचं तुम्ही आता जे आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याचा कशा पद्धतीने वापर केला आणि काय सांगणार आहे संदर्भात? हो, निश्चितपणे आता लोक खोटं बोलतात. म्हणजे वादी म्हणाल तर खोटं बोलतात, म्हणजे वादी म्हणतो त्याच खरं आहे, प्रतिवादी म्हणतो त्याच खरं आहे. मग आम्हाला प्रश्न पडतो की ह्याचंही खरं याचंही खरं, आपण कोणती भूमिका घ्यायची. मग त्या ठिकाणी आम्ही तंत्रज्ञानाचा उपयोग निश्चितपणे केलेला आहे. टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप झालेली, त्याचा कुठं उपयोग करता येईल असं मी पाहिलं. गुगल मॅप्स आहेत, गुगल अर्थ आहे आणि या ठिकाणी गुगल अर्थवर तर आपल्याला मागच्या म्हणजे 1985 पासूनचे जिओ मॅप्स भेटतात. तिथं एखादं शेत असेल तर त्या ठिकाणी जाणारा रस्ता हा आहे का नाही, हा समजा 500 फूट रुंदीचा रस्ता आहे, लांबीचा रस्ता आहे, हा कधीपासून होता किंवा कधीपासून अडवला हे जर पाहायचं असेल तर आपण गुगल अर्थचे मॅप पाहिला तर त्या मॅपवर आपल्याला साल 2022 काय परिस्थिती होती, 18 काय परिस्थिती, 17 काय होती, 15 काय होती, 2010 काय होती, 1985 पर्यंतचे मॅप्स त्याच्यात दिसतात. आणि त्या मॅपचा त्यांना दाखवल्यानंतर हा जयद्रथ हा सूर्य स्पष्टपणे त्यांना क्लिअर केल्यानंतर ते म्हणतात हे मी खोटं बोलल, तुम्ही खोटं बोलाल, हा खोटं बोलल, परंतु हा गुगलचा सॅटेलाइट हा वरचा जो बसलेला आहे तो खोटं बोलणार नाही. या पद्धतीनं आम्ही त्यांना समजून सांगतो आणि त्या टेक्नॉलॉजीचा त्या तिथं गेल्यानंतर आम्ही स्क्रीनशॉट पण घेतो. जिओ टॅग करून अल्टिट्यूड लॅटिट्यूडचे स्क्रीनशॉट पण आम्ही प्रत्येक केसमध्ये घेतलेले आहेत. उद्या चालून यांच्यात परत त्यांच्या पुढच्या पिढ्यात काही वाद झाला तर इथं तहसीलदार आले होते, तिथं असा पंचनामा झाला होता आणि त्याच्यानुसार असा या मॅपनुसार आम्ही रस्ता दिलेला आहे हे प्रूव्ह होतं. तुम्ही हे सगळे केसेसमध्ये तुम्ही न्याय निवाडा केलं इथपर्यंत खरं, परंतु या सगळ्या गोष्टींचं मूळ कारण काय आहे की अशा वर्षानुवर्ष यांचे वाद सुरू असतात? नेमकं मूळ कारण काय तुम्हाला वाटलं? बेसिकली वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात लोकांची आता लँड होल्डिंग कमी झालेली आहे आणि लँड होल्डिंग कमी झालेली लोक सुशिक्षित झाले, कायद्याची जाणीव झाली, परंतु त्याचा गैरवापर पण करायचं लोक शिकले. म्हणजे एखाद्याचा रस्ता आपण एखाद्याला अडचणीत कसा आणू शकतो हे लोक पाहायला लागले. आणि त्यात परत इगो, जे वैयक्तिक एकमेकाचे इगो आहेत, मी किती मोठा, मी किती लहान, किंवा मी किती श्रेष्ठ, तू किती श्रेष्ठ, याच्यामध्ये एखाद्याचे भांडणं वाजले तर त्याच्यात मग रस्त्याचे प्रकरण ते बदला घ्यायचा प्रयत्न करतात रस्त्याच्या माध्यम अडवून. त्याचबरोबर काही पॉलिटिकल सिच्युएशन्स तयार होतात. गावामध्ये 2 पार्ट्या आहेत, मग एकदा फुस लावून देणार असतो की जा तू त्या पार्टीच्या माणसाचा रस्ता अडव, आम्ही बघतो बाकी काय करायचं. त्यांना काय घेणं देणं नसतं. परेशान पुढे हे 2 शेतकरी होतात ज्यांचे रस्ते अडवलेला असतो आणि ज्यांनी अडवलेला असतो. तर त्या पद्धतीने या लोकांना आपण इगोच्या माध्यमातून जे उद्भवलेले वाद आहेत किंवा काही वेगळ्या कारणानं दुसरीकडचंच कारण, म्हणजे आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी असं जे म्हणतो आपण, तसं काहीतरी वेगळं फॅमिलीमध्ये डिस्प्यूट झालेला असतो नातेवाईकामध्ये आपापल्या, मग त्याच्यात काय करता येत नाही, तिथं काय बोलता येत नाही म्हणून आडवा रस्ता एकमेकाचा, किंवा एका भावाने सरस जमीन घेतलेली असती, दुसऱ्याने निरस घेतलेली असती, किंवा एखादा नोकरीला असतो त्याची कमाई चांगली असते, दुसऱ्याला वाटतं याला कशाला शेत एवढं पाहिजे, तशा पद्धतीने, परंतु त्याचे इक्वल राईट्स आहेत त्या पद्धतीने ते मागतात. तर तशा पद्धतीनं मग त्यात पण रस्ता अडवून त्याची अडवणूक करण्याचा प्रयत्न करतात. किंवा कधी कधी माझ्या
अत्यंत दुर्दैवी गोष्टी पण माझ्या पाहण्यात आलेल्या आहेत, की धनदांडगे शेतकरी काही आहेत. हम्म. मग एखादा गरीब शेतकरी असेल, अडचणीचा असेल, तर त्याला अडवून कसं आपण त्याची जमीन ग्रॅब करता येईल का, अशा भावनेतून पण काही लोकांनी रस्ते अडवल्याचं आम्हाला निदर्शनास आलेलं आहे. तिथं जाहीरपणे आम्हाला त्यांना बोलून दाखवता येत नाही, परंतु ते लक्षात येतं लगेच कशामुळे हे चालू आहे. तर त्या पद्धतीत पण आम्ही समजावून सांगितल्यानंतर आम्हाला कायद्यानं अशा कारवाई कारवाई करावं लागेल हे जेव्हा त्यांना सांगतो, तेव्हा त्यांचे वाद हे सामंजस्यातून मिटलेले आहे. म्हणजे एक प्रकारे इगो जर बाजूला ठेवला तर बऱ्या 50% विवाद इगो बाजूला ठेवला तर 50% विवाद जागेवर मिटून जातात. तर आता इतकी महत्वाची तुम्ही कामगिरी केलेली आहे, तर वरिष्ठांचं कसं सहकार्य तुम्हाला लाभलं काय सांगा? यामध्ये मला वरिष्ठांचा फुल सपोर्ट आहे. माझे प्रांत अधिकारी आहेत, अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर म्हणजे प्रांताधिकारी माणिकराव आयर साहेब आहेत, अप्पर जिल्हाधिकारी कोळेकर सर आहेत आणि जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया सर आहेत. त्यांनी जेव्हा जेव्हा मी रस्ता मोकळा केल्याचे जागेवरचे फोटो टाकले, मेसेजेस टाकले, तेव्हा त्याला अप्रिशिएट केलेलं आहे. आणि याच पद्धतीनं बाकीच्यांनी पण काम करावं असं पण ते प्रत्येक मीटिंगमध्ये पण मेसेज देतात. आणि या ठिकाणी मला आणखी एक विशेषत्वानं सांगावं लागेल, की या ठिकाणी पॉलिटिकली पोलरायझेशन जरी असलं, लोकांना वाटत असलं, तरी मला यामध्ये राजकीय व्यक्तिमत्वाने किंवा इथल्या लोकप्रतिनिधींनी देखील तेवढंच सहकार्य केलेलं आहे. जेव्हा त्यांना मी सांगितलं की साहेब ही न्यायिक भूमिका अशी आहे, ही अन्यायाची अशी भूमिका होणार आहे, तेव्हा ते ठीक आहे म्हणतात, आम्हाला सांगावं लागतं, परंतु तुम्ही तुमच्या न्यायिक भूमिकेनं हे काम करा. ही पण एक जमेची बाजू आहे हे करण्यामध्ये. लोकप्रतिनिधींचा आणि माझ्या वरिष्ठांचा देखील मला सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे. आता हे सगळं अनुभव पाहता, आता जे शेतीच्या रस्त्यावरून किंवा बांधावरून ते वाद सुरू आहे, अजूनही काही अनेक महाराष्ट्रामध्ये अशा अनेक शेतकरी आहेत ज्यांचे वाद अजूनही सुरू आहे आणि वर्षानुवर्ष अनेक पिढ्या निघून जातात, परंतु त्यांचा न्याय निवाडा होत नाही. अशा शेतकऱ्यांना तुम्ही काय आव्हान कराल? शेतकऱ्यांना माझं एकच आव्हान राहील की बांधासाठी आणि रस्त्यासाठी कुणी भांडू नका. रस्ता मिळणं किंवा मिळणं हा त्याचा हक्क आहे आणि रस्ता मिळवून देणं हे प्रशासनाचं कर्तव्य आहे. आणि त्याच्यासाठी आमचे महसूल मंत्री महोदय आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी फार सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. मागच्या 2-3 वर्षात निघालेले GR जर आपण पाहिले किंवा शेतरस्त्याबाबतची भूमिका जर आपण पाहिली तर निश्चितपणे आपल्या लक्षात येईल. आणि त्यांच्याच म्हणजे संकल्पनेतून आपण हे रस्तेचं मोकळे करण्याचं किंवा उपलब्ध करून देण्याचं कसं सुलभपणे काम करता येईल हे आपण पाहिलंय. परंतु लोकांनी आपापसातला एक तर 50% प्रकरण इगो बाजूला ठेवला तर मिटून जातील. दुसरी गोष्ट, हा विवाद कशासाठी होतोय किंवा काय याच्या मागचं कारण आहे हे जर दोघांनी लक्षात घेतलं तर त्याच्यातून पण तोडगा येतो. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की रस्ता तर पाहिजे असतो, कायदेशीर तरतूद सामायिक बांधावरून रस्ता गट नंबरच्या किंवा सर्वे नंबरच्या बांधातून उपलब्ध करून द्यावा, परंतु तसा रस्ता जर पाहिजे तर कुठून तरी अर्धा किलोमीटरवरून, पाऊण किलोमीटरवरून, लांबीवरून यावं लागतं. मग सामंजस्याने आता मला समजा तुमच्या वैयक्तिक शेतातूनच रस्ता पाहिजे किंवा सर्वे नंबरचा बांध नाहीये, भावाभावाच्या वाटणीच्या बांधातून पाहिजे, तर त्याच्यासाठी मग काही ठिकाणी लोकांनी त्या क्षेत्राच्या बदल्यात त्याच्या बाजूचं क्षेत्र त्याला देऊन पण रस्ते केलेले आहेत. अशा पण प्रकारात काही ठिकाणी झालेले आहेत. म्हणजे कारण कायदेशीर पद्धतीने पाहिलं तर त्याला रस्ता मग देता येत नव्हता, कारण तुमचं नुकसान होतंय, रस्ता मला पाहिजे, तुमच्या वैयक्तिक शेतातून मी देऊ शकत नाही. मग माझ्या शेतातलं 2 गुंठे क्षेत्र तुम्हाला द्यायचं, 2 गुंठे रस्त्यात जाणार असेल तर, किंवा अर्धा गुंठा शेत रस्त्यात लागणार असेल तर मी अर्धा गुंठा तुम्हाला देऊन त्या पद्धतीने शेत रस्त्याचे प्रकरण देखील जागेवर काय मिटलेले आहेत. आता मध्यंतरी शासनाची कोणती योजना जी होती रस्त्यांसाठी? मुख्यमंत्री बळीराजा आनंद रस्ते, शेत रस्ते मजबूतीकरण आणि निर्मितीची योजना शासनाची अतिशय चांगल्या प्रकारची आहे. माननीय आशुतोष दादा काळे आपले त्या योजनेचे अध्यक्ष आहेत, प्रांत साहेब सचिव आहेत, आम्ही सदस्य आहेत. या पद्धतीनं जे रस्ते नकाशावर आहेत, जे रस्ते मोकळे झालेले आहेत किंवा ज्या रस्त्याला रहदारी आणि वहिवाट खूप लोकांचे आहे, असे रस्ते मजबूत करण्याचा किंवा पक्के करण्याचा देखील मानस त्यातून आहे आणि त्या पद्धतीनं देखील कारवाईचं नियोजन आपल्या तालुक्यात आहे. नक्कीच, धन्यवाद सर. हे होते तहसीलदार महेश सावंत यांनी जवळपास 1-1.5 वर्षामध्ये 75 जे रस्ता केसेस आहे बांधावरती जाऊन न्याय निवाडा केलेला आहे आणि त्यांचा सगळं अनुभव आणि जे विशेष जे केसेस आहे त्याचा अनुभव त्यांनी सांगितलेला आहे. खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर एक इगो जे आपण म्हणतो ज्याला, ते बाजूला ठेवलं तर 50% प्रश्न तिथंच मिटून जातो, असं देखील अनुभव या ठिकाणी तहसीलदार महेश सावंत यांनी सांगितलेला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांनी बांधाचे वाद, त्याचबरोबर जे शेत रस्त्यांचे वाद आहे ते सामंजस्याने मिटवले तर अनेक जे खर्च वाचतो किंवा त्यांचं वेळ वाचतो आणि मानसिक त्रास देखील वाचतो, असे या सगळ्यांचा अनुभव तहसीलदारांनी सांगितलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले बांधाचे वाद किंवा शेतीचे रस्त्याचे वाद हे सामंजस्याने मिटवले
तर नक्कीच त्यांचं सगळ्या या गोष्टींमधून जे आहे तर त्यांचा वेळ वाचणार आहे आणि त्यांच्या पैशांची सुद्धा बचत होणार आहे, अशी प्रतिक्रिया या ठिकाणी तहसीलदार महेश सावंत यांनी दिलेली आहे. आणि या 75 रस्त्यांचा न्यायनिवाडा करून एक कोपरगाव पॅटर्न त्यांनी जे अस्तित्वात आलेला आहे, त्या राज्यातील इतर अधिकाऱ्यांनी देखील असा सामाजिक दृष्टिकोन ठेवून, माणुसकीचा दृष्टिकोन ठेवून अशा पद्धतीने न्यायनिवाडा केला तर नक्कीच कोपरगाव पॅटर्न हा राज्यामध्ये एक आदर्श ठरणारा एक पॅटर्न ठरेल, हेच म्हणावे लागेल. कॅमेरा पर्सन अनिलसह मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.